हे माता रमाई आजारी असतात आणि कुठलंच औषध गोळ्या परिणाम करत नाही, शरीर माता रमाईचं साथ देत नाही. म्हणून साहेबांना वाटतं की रमाईला बाहेर पाठवावं कुठंतरी, रेस्ट हवे नाही. आणि म्हणून साहेब धारवाडला पाठवलं. वसतिगृहामध्ये माता रमाई राहतील, रमतील, त्यांची तब्येत बरी होईल म्हणून साहेब माता रमाईला धारवाडला पाठवतात. आणि तिथे गेल्यावर त्या वसतिगृहातील मुलांना जेवणाची सोय नसते. माता रमाईच्या लक्षात येतं. तिथल्या वराळी गुरुजीला मॅडम माता रमाई विचारतात आणि मग ते गुरुजी सांगतात की माई साहेब इथं काही दिवसापासून शासनाची मदत आलेली नाही आणि म्हणून मुले उपाशी आहेत. तेव्हा माता रमाई बाबासाहेबांनी बनवून दिलेल्या आपल्या सोन्याच्या बांगड्या मोडून त्या मुलांसाठी जेवणाची सोय करतात. आणि म्हणून माझ्या माय माऊल्यांना सांगायचंय, रात तळवाडीचा कष्टाने सगळ्यांपेक्षा चांगलं मी माझे विचार आहेत असं माझं म्हणणं नाही, परंतु सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि म्हणून आणि निलेश दादांनी नवीनच माता रमाईच्या जयंती निमित्त हे वंदन गीत लिहिलेलं आहे आणि मी पण नवीनच गात आहे. त्यामुळे तुम्ही शब्दाकडे लक्ष द्या. जर काही चूक झाली तर तिकडे लक्ष देऊ नका. शब्द कळतात का? आवाज येतो ना व्यवस्थित? बघा, रमाचे विचार कृतीला दावतो. हॅलो, रामाचे विचार कृतीला दावतो. जपू भीम चळवळ होली आयतो. लाचारी लाचा
तुम्ही संमेलनामध्ये बघितलं असेल त्यांना. निलेश दादा पवार लिहिता काय आणि या बाबासाहेबांच्या चळवळीसाठी या नागपूरमध्ये असे महान कवी गायक होऊन गेले. त्या कवी गायकांचं सुद्धा नाव घ्यावंसं वाटतं, कारण त्यांनी आपलं आयुष्य या चळवळीसाठी कुर्बान केलं. नागोराव वामन तो प्रताप सिंह कवी आदरणीय सारंगदादा पवार आणि हे त्यांचे निलेश दादा पवार. एका सुंदर टाळ्या वाजवा निलेश दादासाठी. काय लिहितात? नागोराव वामन तो प्रताप सिंह आणि महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी, किरण पाटणकर. आणि आज मीही गाण्याचा प्रयत्न करत आहे. यांचा ऐकून यांच्या पाठीमागे बाबासाहेबांची चळवळ जीवन